आझाद नगर पोलीस ठाण्यात 9 ऑक्टोबर रोजी 29 वाहनांचा लिलाव। पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांची माहिती। धुळे येथील आझाद नगर पोलीस ठाण्याने विविध अपघात आणि गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेल्या 29 वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे। पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार या वाहनांचा लिलाव 9 ऑक्टोबर रोजी शासकीय नियमानुसार करण्यात येणार आहे। आझाद नगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मागील काही वर्षात घडलेल्या विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली वाहने अनेक दिवसांपासून पोलीस ठाण्याच्या आवारात पडून आहेत। या वाहनांचे चेसिस क्रमांकाच्या आधारे वाहनमालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही। त्यामुळे ही वाहने खराब स्थितीत आहेत। लिलावात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी 20,000 रुपये डिपॉझिट रक्कम 8 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आझाद नगर पोलीस ठाण्यात जमा करावी लागेल। त्यानंतर आलेल्या व्यक्तींचा विचार केला जाणार नाही। सर्व बेवारस वाहनांची यादी, इंजिन नंबर आणि चेसिस नंबर आझाद नगर पोलीस ठाण्याच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आली आहे। लिलावाच्या अटी व शर्ती देखील नोटीस बोर्डावर लावण्यात आल्या आहेत। लिलाव 9 ऑक्टोबर रोजी जुने आझाद नगर पोलीस स्टेशन, कृषी उत्पन्न बाजार समिती, मार्केट यार्ड, धुळे येथे होणार आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, आझाद नगर पोलीस ठाणे। सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की धुळे शहरातील जे भंगार व्यापारी असतील, स्क्रॅपचे जे लायसन्सधारी आहेत, त्यांच्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये जमा असलेल्या एकूण 29 बेवारस मोटरसायकल्स, तत्सम वाहने यांचा लिलाव 9 ऑक्टोबर 2024 रोजी कॉटन मार्केट, जुने पोलीस स्टेशन, धुळे येथे सकाळी 10 वाजता आयोजित केलेला आहे। तरी जे स्क्रॅपचे व्यापारी आहेत त्यांनी आपल्याकडील GSTचा नंबर तसेच अनामत 20,000 रुपये 8 तारखेपूर्वी पोलीस ठाणे येथे भरावायची आहे। ज्यांना लिलावामध्ये भाग घ्यावायचा आहे त्यांनी त्यांचं लायसन्स, GST नंबर इत्यादी कागदपत्रे पोलीस ठाण्यात जमा करावी आणि 9 तारखेला सकाळी 10 वाजता लिलावामध्ये सामील होऊ शकतात। योग्य त्या नियमाप्रमाणे लिलाव ऑप्शन करून जी संबंधित रक्कम ठरवली जाईल ती लिलाव झाल्याबरोबर 1 तासाच्या आत शासन जमा करावायची आहे। तदनंतर पुढील कारवाई करण्यात येईल।